नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. जो शो गेल्या 4.5 वर्षापासून मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपल्या या शोला 5 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि या शोमध्ये आपण सर्वजण जे आहेत ते भरभरून असा प्रतिसाद देता, साहित्य पाठवता आणि आपले जे श्रोते आहेत ते श्रोते या शोशी कंटिन्यू जोडून आहेत. त्यामुळे आपल्याला हा शो सातत्याने चालू ठेवता आला. आज जसं की आपण मुक्त जे कविता आहेत त्याबद्दल विषय दिलेला होता, म्हणजे की आपण आपल्या आवडीची जी आहे ती रचना आपल्याला FM साठी पाठवू शकत होता. आणि त्या अनुषंगानं खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत. खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या विषयावरच्या रचना आलेल्या आहेत. आणि त्या वेगवेगळ्या विषयावरील ज्या रचना आहेत त्या आज आपण सादर करणार आहोत. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर हा खेळ शब्दांचा हा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वरील तुमच्या आवडीचा शो. आणि जसं की नवीन वर्षातील आपला हा पहिला शो आहे, तर नवीन वर्षाच्या रेडिओ पुणेरी आवाजच्या सर्व श्रोत्यांना, सर्व साहित्यिकांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्याला सुख, समृद्धी, भरभराट, निरोगी आरोग्य घेऊन येवो अशी शुभकामना या शोच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं आहे की बघता बघता चोर पावली वर्ष गेले निसटून, बघता बघता चोर पावली वर्ष गेले निसटून. मागे पाहता तारकांचा नसे ताळमेळ, मागे पाहता तारकांचा नसे ताळमेळ. अनुभव दिला प्रत्येकाने जाताना मज, अनुभव दिला प्रत्येकाने जाताना मज. कोणी पाळली वेळ, कोणी साधली वेळ, कोणी पाळली वेळ, कोणी साधली वेळ. ओळखू मुखवटा या चेहऱ्या मागचा, ओळखू मुखवटा या चेहऱ्या मागचा. जीवनाच्या प्रवासात त्याला मागे करू, जीवनाच्या प्रवासात त्याला मागे करू. विस्कटलेला आवरू आशेचा सारीपाट, विस्कटलेला आवरू आशेचा सारीपाट. नव्या स्वप्नांची प्रतिमा मनात कोरू, नव्या स्वप्नांची प्रतिमा मनात कोरू, मनात कोरू. तर ही माझी नवीन वर्षाच्या अनुषंगानाची एक रचना होती. आणि मी माझ्या दुसऱ्या एका रचनेमध्ये लिहिलं आहे की अनुभवले 6 ऋतूंचे 6 सोहळे, अनुभवले 6 ऋतूंचे 6 सोहळे. तुझ्या ऋतूत मन जरा जास्त रेंगाळले, अनुभवले 6 ऋतूंचे 6 सोहळे. तुझ्या ऋतूत मन जरा जास्त रेंगाळले. असतो प्रेमाचा ऋतू आगळा वेगळा तुझ्या सवे, असतो प्रेमाचा ऋतू आगळा वेगळा तुझ्या सवे. मनसोक्त जगताना कळले, मनसोक्त जगताना कळले. निरोपाचा सूर्य मावळताना वाटे हुरहुर, निरोपाचा सूर्य मावळताना वाटे हुरहुर. नव्या वर्षात टाकताना पाऊल अडखळले, नव्या वर्षात टाकताना पाऊल अडखळले. मागे वळून हिशोब मांडताना आठवणींचा, मागे वळून हिशोब मांडताना आठवणींचा. मन जुन्या स्मृतींच्या उंबरठ्यावर वळले, मन जुन्या स्मृतींच्या उंबरठ्यावर वळले. झाले गेले विसरून जाऊ सारे, झाले गेले विसरून जाऊ सारे. जीवनाचा कॅनव्हास कोरा करू, झाले गेले विसरून जाऊ सारे. जीवनाचा कॅनव्हास कोरा करू. या नवीन वर्षात तयावर नव्याने पुन्हा, या नवीन वर्षात तयावर नव्याने पुन्हा. सुखा समाधानाचा इंद्रधनुष्य कोरू, सुखा समाधानाचा इंद्रधनुष्य कोरू. चला तर मग या नवीन वर्षामध्ये आपल्या कोऱ्या कॅनव्हासवर सुखाचा नवा इंद्रधनुष्य करूया, समाधानाचा नवा इंद्रधनुष्य करूया. आणि झालं गेलं जे आहे ते सर्व विसरून जाऊन आपण जीवनाकडे एका नव्या दृष्टिकोनातून बघूया, जीवनाची वाटचाल ही नव्याने करूया. आणि श्रोते हो, आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय. आणि ज्या सुंदर अशा रचनेमध्ये स्नेहल आदेराव त्रिमलवार मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे. स्नेहल आदेवार त्रिमलवार मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे. एक सांज अशी असावी या शीर्षकाखाली की एक सांज अशी असावी श्यामल रंगात भिजलेली,
एक सांज अशी असावी श्यामल रंगात भिजलेली, निळ्या नदीच्या काठावर क्षितिजावरती उतरलेली. निळ्या नदीच्या काठावर क्षितिजावरती उतरलेली, तू व्हावा कृष्ण लढिवाळ, राधुली मी अल्लड व्हावी. वाह. तू व्हावा कृष्ण लढिवाळ, राधुली मी अल्लड व्हावी. नदीच्या एका खडकावरी मुरलीने सुरेल तान धरावी, मुरलीने सुरेल तान धरावी. वाह. तर एक सांज अशी असावी जी सांज श्यामल रंगात भिजलेली असावी, निळ्या नदीच्या काठावर क्षितिजावरती उतरलेली असावी. खूप अप्रतिम सुंदर एका सांजेचं जे वर्णन आहे, एका सांजेची जी कल्पना आहे ती मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये खरा मी या शीर्षकाखाली आमोद कुलकर्णी सरांनी लिहिलंय मडगाव गोवा येथून. आमोद कुलकर्णी सर लिहित आहेत मडगाव गोवा येथून खरा मी या शीर्षकाखाली की दर्पणी केव्हा तरी अमुचाच चेहरा पाहिला, भाबडा होता असा केव्हाच नव्हता पाहिला. वाह. दर्पणी केव्हा तरी अमुचाच चेहरा पाहिला, भाबडा होता असा केव्हाच नव्हता पाहिला. पाहून अमुचे भाबडे ते रूप आम्ही हसलो, पाहून अमुचे भाबडे ते रूप आम्ही हसलो. वाटले आम्ही जसे दुसऱ्या कोणाला हसलो, वाटले आम्ही जसे दुसऱ्या कोणाला हसलो. आणि सर शेवटी असं लिहित आहेत की हा खरा की मी खरा की जनातील आगळा, हा खरा मी खरा की जनातील आगळा. दर्पणाचा मी म्हणे रे रंग माझा वेगळा, दर्पणीचा मी म्हणे रे रंग माझा वेगळा, दर्पणीचा मी म्हणे रे रंग माझा वेगळा. वाह. तर मी खरा तो कोणता खरा? जेव्हा दर्पणामध्ये आपण पाहतो तेव्हा दर्पण आपल्याला आपला खरा चेहरा दाखवत असतं आणि आपलं खरं रूप जे आहे ते दर्पणामध्ये दिसत असतं. त्या अनुषंगानेची सरांची ही अप्रतिम अशी रचना होती. आणि पुढच्या रचनेमध्ये सभ्य या शीर्षकाखाली एका चारोळीमध्ये योगेश नामदेव बेलोसे सर लिहित आहेत. योगेश नामदेव बेलोसे सरांनी लिहिले सभ्य शीर्षकाखाली की खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, गरिबाला दोष देऊन बदनाम करतात. खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, गरिबाला दोष देऊन बदनाम करतात. गरज असेपर्यंत आपलं म्हणतात, मन भरलं की सारच विसरतात. अशांना लोक सभ्य म्हणून ओळखतात. वाह. आणि खरं आहे की जे लोक स्वार्थी असतात, जे लोक खोटं प्रेम करतात, जे लोक गरज असेपर्यंत आपल्यासोबत गोड बोलतात आणि मन भरलं की सगळ्या गोष्टी विसरून जातात, तेच लोक आज सभ्य म्हणून समाजामध्ये वावरत आहेत. ही समाजातली कटू वास्तवता सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये म्हणजेच एका गझलेकडे वळूयात, जी गझल आपल्याला पाठवलेली आहे हेमंत कुलकर्णी सरांनी मुलुंड मुंबई येथून. हेमंत कुलकर्णी सर मुलुंड मुंबई येथून लिहित आहेत नाव पार टेकली या शीर्षकाखालील सुकामणी द्विरावृत्तातील नाव पार टेकली या गझलेमध्ये सरांनी लिहिले की आत एक एकली वातमंद पेटली, थेंब थेंब भावना इंधनात तेवली. वाह. थेंब थेंब भावना इंधनात तेवली, झाकलेत घाव मी चेहऱ्यात हसऱ्या. क्या बात आहे. झाकलेत घाव मी चेहऱ्यात हसऱ्या, संयमात काळजी घोटवून घेतली. सर पुढच्या शेरामध्ये लिहित आहेत की सांगण्या व्यथा कुणा वेळ काळ ना मिळे, मीच वाचली कथा मीच पूर्ण ऐकली. आणि शेवटच्या शेरामध्ये सरांनी लिहिलंय की पैल दूर भासतो तीर ऐल एकटा, द्वैत भाव ओसरे नाव पार टेकली. वाह वाह. आणि खरंच
की नाव पार टेकली या शीर्षकाखालील ही अप्रतिम सुंदर एकापेक्षा एक सुंदर शेर असलेली सरांची ही गझल होती की झाकलेत घाव मी चेहऱ्यात हसऱ्या संयमात काळजी खोटवून घेतली. तर खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही गझल होती. पुढच्या एका रचनेमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी लिहिले गोरेगाव रायगड येथून. प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून की आज तुझी चांदण फुलं अशी बरसून गेली, मनातल्या फुलपाखरास जणू गोंजारून गेली. आज तुझी चांदण फुलं अशी बरसून गेली, मनातल्या फुलपाखरास जणू गोंजारून गेली. तुझं ते लाघवी मधाळ बोलणं मनात अलवार फुंकर मारून गेली. तुझं ते लाघवी मधाळ बोलणं मनात अलवार फुंकर मारून गेली. तू माझा असणं फक्त मला ही भावना मला देऊन गेली. तू माझा असणं फक्त माझा ही भावना मला देऊन गेली. ही भावना मला देऊन गेली. वाह. तर तुझी चांदण फुलं जेव्हा बरसतात तेव्हा मनातली फुलपाखरंसुद्धा गोंजारतात आणि तुझ्या बोलण्याने मनावरची जी दुःख असतात, वेदना असतात, त्यावर फुंकर घातल्यासारखं होतं. असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये लग्नाच्या गाठी या शीर्षकाखाली प्रियंका अडगळे मॅडम यांनी मेंढापूर येथून लिहिलं आहे. प्रियंका अडगळे मॅडम लिहित आहेत मेंढापूर येथून लग्नाच्या गाठी या शीर्षकाखाली की जरी आली लग्न करून तुझ्या घरी तू वेलकम माझा करशील ना. जरी आली लग्न करून तुझ्या घरी तू वेलकम माझं करशील ना. जरी झाली चूक माफ मला करशील ना. जरी झाली चूक माफ मला करशील ना. 7 फेरे घातलेले ते 7 वचने आठवशील ना. 7 फेरे घातलेले ते 7 वचने आठवशील ना. लग्नाच्या गाठीमुळे नात्यात गुंतलेल्या नात्यांना सावरशील ना. जरी असेल अरेंज मॅरेज तरी प्रेम माझ्यावर करशील ना. गुड कपल म्हणून आयुष्यभर मिरवशील ना. आणि मॅडमनी शेवटी असं लिहिलं आहे की आयुष्यभर साथ मला देशील ना. सांग ना माझा होशील ना. सांग ना माझा होशील ना. वाह. तर लग्न आणि लग्नाच्या गाठी जेव्हा 2 मनं जुळतात, 2 कुटुंबांचे नातेसंबंध जुळतात, तेव्हा लग्नाच्या गाठीमुळं, त्या ऋणानुबंधामुळं प्रत्येक मुलीची जी भावना असते मनातली, ती मुलीची भावना व्यक्त करणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेली रचना होती. पुढच्या एका सुंदर अशा रचनेमध्ये अंकिता विनोद रामटेके मॅडम यांनी लिहिले सम्राट अशोकनगर नागपूर येथून. अंकिता विनोद रामटेके मॅडम सम्राट अशोकनगर नागपूर येथून लिहित आहेत की निरंग प्राणी निरंग आकाश हसून येते आयुष्याचे वास. निरंग प्राणी निरंग आकाश हसून येते आयुष्याचे वास. कधी हसतानी कधी रडतानी मनातून येते सुंदर प्रकाश. फूल वेगळे आकार वेगळे, फूल वेगळे आकार वेगळे जगाला दिसवते सुंदर एवढे. फूल वेगळे आकार वेगळे जगाला दिसवते सुंदर एवढे. असं वाटते भरभरून जाऊ, असं वाटते भरभरून जाऊ. फुलासारखे जे जगाला हसवते प्रेमासारखे, जे जगाला हसवते प्रेमासारखे, प्रेमासारखे. वाह वाह. तर निरंग प्राणी निरंग आकाश हसून येते आयुष्याचे वास आणि फूल वेगळे आकार वेगळे जगाला दिसवते सुंदर एवढे. तर आपण जे आहे ते फुलासारखं भरभरून राहू आणि जे प्रेम असतं, जे जगाला हसवतं, प्रेमाने माणसं जिंकता येतात, प्रेमाने मनं जिंकता येतात, तर त्या प्रेमासारखं फुलत राहू. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या रचनेमध्ये व्रण या चारोळीमध्ये शीतल बागडे मॅडम यांनी सावनेर येथून लिहिलं आहे. आणि मॅडम लिहित आहेत की वेळ तर निघून गेली पण व्रण तसेच राहिले. वेळ तर निघून गेली पण व्रण तसेच राहिले. अश्रू झाले रीते कोरडेच वाहिले. अश्रू झाले रीते कोरडेच वाहिले, कोरडेच वाहिले. क्या बात आहे, क्या बात आहे. कोरडे अश्रू मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेले होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये यमक शीर्षकाखाली शीतल बागडे मॅडम यांनी सावनेर येथून लिहिलं आहे की चंद्राच्या त्या शीतल प्रकाशात पक्ष्यांचे जुळते गमक. चंद्राच्या त्या शीतल प्रकाशात पक्ष्यांचे जुळते गमक. तसेच काहीसे जुळून येते माझ्या कवितेतील यमक. तसेच काहीसे जुळून येते माझ्या कवितेतील यमक, कवितेतील यमक. वाह.
तर चंद्राच्या शीतल प्रकाशात पक्ष्यांचं आणि चंद्राच्या शीतल प्रकाशाचं जसं नातं असतं तसं कवितेमधल्या यमकांशी त्या शब्दांचं नातं असतं. आणि त्या शब्दांचं नातं जे यमकाशी आहे ते मॅडमच्या या दुसऱ्या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं श्रोते हो. आणि तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा. या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.